दरम्यान बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवलंय। मनोज जरांगेंच्या टार्गेटवरती पुन्हा एकदा बावनकुळे आहेत। मंत्री बावनकुळे बहुजन समाजाचं नेतृत्व करतात। मंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात जरांगेंना प्रत्युत्तर दिलंय। मागच्या 1.5 वर्षामध्ये मंत्री बावनकुळेंकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले गेले असं देखील भोयर यांनी म्हटलंय। मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू आहे। आता घोडदौड सुरू झाली, कोण खरा आहे कोण खोटा याच्यात। एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची, म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताकरिता अनेक शासन निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून त्यांनी काढले। अशा वेळेस इतके चांगले लोकहितार्थ निर्णय घेणाऱ्या नेत्याला कुठेतरी अडचणीत आणण्याकरिता अशा पद्धतीचे चुकीचे अपशब्द वापरून हा निश्चितपणे आपलं काही म्हणणं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी मांडावं, परंतु कुणाही बद्दल इतक्या खालच्या स्तरावर अपशब्द वापरणे हे कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। दरम्यान बावनकुळेंवरती आपल्या टीकेचं सत्र मनोज जरांगेंनी चालू ठेवलंय। त्यांच्या टार्गेटवरती पुन्हा एकदा बावनकुळे असल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे मनोज भोयर यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं।